नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला आज मी तुमच्यासाठी खूप छान हेल्थी-वेल्थी रेसिपी आणलेली आहे. आता ती कोणती? पनीर व्हेज मोमोज. आता मोमोज म्हटलं तर हे अनहेल्दी असाच ऑप्शन येतो. पण तुम्ही मोमोजला कसं हेल्दी बनवायचं हे तुमच्यावर आहे. तर ही हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. चला तर मग बघूया. आता ही रेसिपी करण्यासाठी आपण भरपूर गोष्टी अशा घेतलेल्या आहेत, की ते आपल्यासाठी हेल्दी असणार आहे. जसं की मैदा. मैदा हे आपल्यासाठी शरीरासाठी हेल्दी नाही. त्यासाठी मग मी काय घेतलेलं आहे इकडे गव्हाचं पीठ. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 4 ते 5 स्टेप्समध्ये आपण मोमोजची रेसिपी बघणार आहोत. आता पहिली स्टेप्स म्हणजे चटणी. चटणी कशी बनवायची ती बघूया. सगळ्यात पहिले मी काय घेतले 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहे आणि लाल बेडगी मिरची आणि तिखट मिरची घेतलेली आहे. म्हणजेच इथे तिखट म्हणजे थोडे 2-3 मिरच्या तिखट घेतल्या. त्यानंतर थोडंसं आलं आणि लसूण हे सर्व शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या पाण्यामध्ये आणि 10 ते 15 मिनिटानंतर आपण बघतोय तर काय आपले टोमॅटो आणि मिरच्या ते सगळं शिजलेलं आहे. हे कशावरून ओळखायचं, की टोमॅटोचे साल वगैरे निघून येतील लगेच. त्यानंतर आपल्याला मोमोजचा बाहेरचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे. त्यासाठीच आपण इथे पीठ मळून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. ते व्यवस्थित घट्ट मळायचं आहे. खूप जास्त घट्ट म्हणजे जसं आपण पोळीचं पीठ मळतो त्यापेक्षाही घट्ट बनवायचं आहे इथे हे पीठ. तुम्ही बघू शकता असं एकदम घट्ट बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याची फिलिंग बनवायची आहे म्हणजे मोमोजमधलं सारण बनवायचं आहे. त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे. काळी मिरी पावडर, डार्क सोया सॉस, त्यानंतर रेड सॉस घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी पनीर घेतलेलं आहे किसलेलं. त्यानंतर हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे थोडीशी. त्यानंतर लसूण पण घेतलेलं आहे आणि आलं आलं हे बारीक ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी ना ढोबळी मिरची पण घेतलेली आहे. बारीक चिरलेला कोबी पण घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे आणि बारीक किसलेलं गाजर. हे सर्व साहित्य घेतलेले आहे. चला तर मग बघूया फिलिंग कशी बनवायची. सगळ्यात आधी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे, ठेचलेली हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच आलं टाकून घ्यायचं आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेली कांदा पात टाकायची आहे आणि ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडंसं परत परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या म्हणजे जसं की गाजर, ढोबळी मिरची आणि कोबी हे सर्व भाज्या आणि ते टाकून घ्यायचं आहे. मी दाखवते तशा पद्धतीने आणि हे टाकल्यानंतर ते व्यवस्थित 5-1 मिनिटात परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतलं की मग त्यामध्ये आपण किसलेलं पनीर टाकणार आहोत. आता हे किसलेलं पनीर तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा असं हाताने थोडंसं असं भुरळू पण शकता. तुम्ही असं बघू शकता कशा पद्धतीने मी घेतलं आहे पनीर आणि टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचंय. आता हे पनीर आणि ते व्यवस्थित भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत म्हणजेच काळी मिरी पावडर. आता काळी मिरी पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आपण डार्क सोया सॉस टाकल्यानंतर रेड सॉस टाकून घ्यायचा आहे. खूप जास्त पण नाही, 1 चमचा दोन्ही पण सॉस टाकून घ्यायचे आहे आणि हे मस्त परतवून घ्यायचं आहे. मी दाखवते अशा पद्धतीने. परत 5 ते 10 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. मग आपली फिलिंग तयार होते. आता त्यानंतर आहे ना आपण बघणार आहोत आपल्या चटणीचे साहित्य सगळे रेडी झाले म्हणजे थंड झालेले आहे. हे शिजून तयार आहे आणि मग ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचे आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी साखर टाकणार आहोत आणि थोडंसं व्हिनेगर 1 चमचा. हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार होत आहे आणि ही चटणी मस्त तुम्ही मोमोजसोबत खाऊ शकता. आता आपण मोमोज वाफवण्यासाठी थोडंसं एक छोटंसं सेटअप तयार करणार आहोत. म्हणजे जर तुमच्याकडे स्टीमर असेल, तर तुम्ही स्टीमरमध्ये स्टीम केले तरी चालेल आणि स्टीमर नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने सेटअप तयार करून मोमोज स्टीम करू शकता. अशा पद्धतीने सेटअप तयार करून घ्यायचं आहे आणि मग आपण मोमोज तयार करायला घेऊया. आता इथं मी एकदम छोटासा पिठाचा गोळा घेतलाय. तो व्यवस्थित लाटून पातळ लाटायचा आहे. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही. अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आणि लाटून घेतल्यानंतर मोमोजची फिलिंग त्यामध्ये भरून तो व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. मी दाखवते तशा पद्धतीने. आता
मोमोजची फिलिंग खूप जास्त पण भरायची नाही, म्हणजेच त्याला आकार देता आला पाहिजे एवढी तरी जागा ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित फिलिंग देऊन घ्यायची आहे तुम्ही. खूप जास्त अवघड नसते, पण मग पहिल्यांदा जर केले तर जमत नाही लवकर. पण तुम्ही जर म्हणजे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल, तर तुम्हाला नक्की जमेल ही गोष्ट. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डिझाइन करून घ्यायची आहे. आता ही डिझाइन केल्यानंतर त्याला मस्त आपण वाफवून घेणार आहोत मोमोजला. Under the boughs where the shadows play. अशा पद्धतीने मस्तपैकी आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर इकडे आपण कढईला म्हणजेच पाण्याला उकळी आलेली आहे, ते बघून घेऊया. मग मोमोज त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि तुम्ही चाळणीला खाली तेल लावायचे आहे थोडेसे, खूप जास्त नाही पण थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि मग तेल लावल्यानंतर त्यावरती मोमोज ठेवायचे आहे. अशा पद्धतीने मोमोज ठेवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व मोमोज ठेवल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून म्हणजे स्टीम होऊन द्यायचे आहे. इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले मोमोज तयार झालेले आहे आणि चिकट पण नाहीये, म्हणजे चिकटत पण नाहीये. तुम्ही बघू शकता आपले मोमोज किती छान तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने नवीन-नवीन रेसिपीज मी तुम्हाला तुमच्यासाठी आणणार आहे. तुम्हाला रेसिपी कशी